नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. IDBI बँकेने 2026 वर्षासाठी ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांची एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सविस्तरपणे समजून घेऊया. ही काही छोटी मोठी भरती नाहीये. तब्बल 1100 जागांची ही मेगा भरती आहे. हो, अगदी बरोबर, 1100 जागा. बँकिंग क्षेत्रात आपलं करिअर सुरू करू पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. आणि आपण जी काही माहिती इथे पाहणार आहोत ना, ती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. कारण ही सगळी माहिती थेट IDBI बँकेच्या अधिकृत जाहिरात क्रमांक 6 आणि 7 2025-26 वरून घेतलेली आहे. तर मग ही संधी नेमकी काय आहे आणि यासाठी कोण अर्ज करू शकतं? चला, याचीच आता सविस्तर माहिती घेऊया. तर बघा, ही भरती आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी, ज्याला थोडक्यात जॅम असंही म्हणतात. हे ग्रेड O स्तरावरचं पद आहे, जे बँकिंगमधल्या करिअरसाठी एक उत्तम सुरुवात मानलं जातं. पण अर्ज करण्याआधी सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे पात्रतेचा. म्हणजे ह्या पदासाठी अर्ज करायला कोण पात्र आहे? चला, याच्या अटी काय आहेत ते बघूया. इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. एवढंच नाही तर कृषी किंवा अन्नविज्ञान यांसारख्या विषयांमधली BSc किंवा BTech सारखी 4 वर्षांची पदवी असेल तरीही चालणार आहे. फक्त एकच अट आहे, ती म्हणजे पदवी AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाचीच असायला हवी. एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवायला हवी की ज्यांनी फक्त डिप्लोमा केला आहे ते उमेदवार या पदासाठी पात्र नाहीत. तुमच्याकडे पूर्ण पदवी असणं हे बंधनकारक आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असायला हवा. आणि हो, सरकारी नियमानुसार जे राखीव प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी वयामध्ये सवलत नक्कीच लागू असेल. बरं, जर पात्रतेच्या सगळ्या अटी पूर्ण होत असतील तर पुढचा प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. चला पाहूया. ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. सगळ्यात आधी idbi.bank.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे करिअर्स नावाचा एक विभाग दिसेल. त्यात या भरतीची सूचना मिळेल आणि मग तिथे दिलेल्या सगळ्या सूचना वाचून ऑनलाईन अर्ज भरायचा. अर्ज भरून झाला की पुढे काय? निवड कशी होणार? म्हणजे एका अर्जदारापासून ते IDBI बँकेचा कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा असेल ते आता समजून घेऊया. निवड प्रक्रिया ही एकूण 4 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन टेस्ट, ज्याला OT म्हणतात. त्यात पास झाल्यावर कागदपत्रांची पडताळणी म्हणजेच DV होईल. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत म्हणजे PI आणि सगळ्यात शेवटी भरतीपूर्व वैद्यकीय चाचणी म्हणजेच PRMT. हे 4ही टप्पे यशस्वीपणे पार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांकडे. अर्ज करण्याच्या तारखा कोणत्या आहेत आणि त्यासाठी शुल्क किती भरावं लागेल? चला तर मग आता थेट या सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे वळूया, म्हणजे तारखा आणि शुल्क. ही गोष्ट कॅलेंडरमध्ये लगेचच नोंदवून ठेवा, कारण अर्ज करण्यासाठी खूप कमी वेळ आहे. ऑनलाईन अर्ज 8 मार्च 2026ला सुरू होतील आणि फक्त 19 मार्च 2026 पर्यंतच करता येतील. म्हणजे फक्त 11 दिवस. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झाल्यास SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त ₹250 शुल्क आहे, तर इतर सर्व उमेदवारांसाठी ते ₹1050 असेल. यामध्ये अर्ज आणि माहिती शुल्क दोन्ही समाविष्ट आहे. आणि शेवटची एक अत्यंत महत्त्वाची सूचना, IDBI बँकेकडे कोणताही अर्ज कोणतंही कारण न देता स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार आहे. याचा सरळ अर्थ असा की ह्या निवड प्रक्रियेत बँकेचा निर्णयच अंतिम मानला जाईल. तर ही होती या भरतीबद्दलची सगळी माहिती. आता प्रश्न हा आहे की बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी ज्या संधीची वाट पाहिली जात होती ती संधी हीच आहे का? यावर नक्की विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.